इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर आर्मी भरतीचा ग्राउंड या ठिकाणी कधी आहे। तर पहा सध्याच्या कंडिशनला यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड या ठिकाणी चालू आहे आणि 17 ऑगस्ट 2025 पर्यंत यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे। आणि त्याचबरोबर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे, त्याचबरोबर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे, त्याचबरोबर यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे। तर याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर ग्राउंडला आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, त्याचबरोबर नोटरी वगैरे आपल्याला कशा प्रकारे करायचे तर याबद्दल सुद्धा आपण माहिती सांगणार आहे। आणि कोणकोणते आपल्याला चुकानी करायचे आणि कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं तर याबद्दल सुद्धा माहिती मी तुम्हाला इंडियन आर्मी रॅली भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पास सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो, तुम्ही कोणत्या यारोचे असाल, यारो पुणेच्या म्हणा, त्याचबरोबर यारो मुंबई, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो कोल्हापूर, यारो नागपूर, कोणत्या यारोचा जर तुम्ही असाल तर आपल्याला जे डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे आर्मी भरतीला तर आताच तुम्हाला सांगून देतो आणि हे डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी तयार ठेवत आहे। तर पहा 10वीचं मार्कशीट लागते, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी, त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा आपण म्हणतो, शाळा सोडल्यात दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड सुद्धा चालते, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाइल झालं, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट झालं, कॅरेक्टर सर्टिफिकेट झालं आणि त्याचबरोबर आपल्याला 50 फोटो लागते, त्याचबरोबर आधार कार्ड झालं, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला। तर हे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे सर्व ओरिजिनल या ठिकाणी लागते, हॉल तिकीट सुद्धा आपली ओरिजिनल लागते आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा आपल्याला सोबत न्याय लागते। तर एवढे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला नोटरी सुद्धा या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे, नोटरी या ठिकाणी कंपल्सरी आहे ग्राउंड काढल्यानंतर। तर नोटरी कशा प्रकारे असते, आर्मी भरतीला नोटरी आपल्याला लागणार आहे। तर जेव्हा तुम्ही इंडियन आर्मी रॅली भरतीचा ज्यावेळेस आपण फॉर्म भरला होता सायबर कॅफेमध्ये, तर सायबर कॅफेवाल्याने आपल्याला 2-3 प्रिंट दिलेले आहे, एक ॲप्लिकेशन प्रिंट सुद्धा दिली आहे, त्याचबरोबर एक फॉर्म तुमच्याजवळ दिला आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून, त्या प्रिंटवर त्या ठिकाणी नाव आहे, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। तर हा फॉर्म आपल्याला घेऊन जायचा वकिलाच्या घरी आणि वकिलाचे जे घर आहे आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला नोटरी करायचे, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा, यारो नागपूर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, कोणत्या यारोतले असाल तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा। दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नोटरी केली तरी काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही येत, पण आपल्या जिल्ह्यामध्ये केली तेवढी या ठिकाणी बेस्ट राहते। तर आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला नोटरी करायचा। तर हा जो फॉर्म आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून, तर हा फॉर्म आपल्याला घेऊन जायचा आहे डायरेक्ट वकिलाच्या घरी, ॲडव्होकेटच्या घरी। आणि वकिलाचे जे घर आहे तर प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये ॲडव्होकेटचे वकिलाचे घरं आहे, तर त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीच लागली राहते की येथे नोटरी करून भेटणार आहे म्हणून। तर डायरेक्ट त्यांच्या घरी जायचं आणि त्यांना म्हणायचं की मला नोटरी करून द्या, तर ते तुम्हाला बरोबर नोटरी त्या ठिकाणी करून देते आणि 100 रुपयातच नोटरी करून भेटते। आणि जास्त जर त्यांनी सांगितले 400-500 रुपये घेतो बा तर तिथं करायचं नाही, कारण दुसऱ्या गल्लीमध्ये जायचं, कारण की गल्लोगल्लीमध्ये जे ॲडव्होकेटचे घरं राहायचे लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वकिलाच्या घरी जाऊन आपल्याला नोटरी या ठिकाणी करायची आहे। तर एवढे डॉक्युमेंट आपल्याला आर्मी भरतीला या ठिकाणी लागणार आहे। आणि त्याचबरोबर मला 2-3 दिवसापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर ज्या ठिकाणी ग्राउंड होता, आता यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड चालू आहे आणि एका विद्यार्थ्यांचा लिस्टमध्ये रोल नंबर आहे, त्यांचा रोल नंबर आहे आणि त्याची जे ॲडमिट कार्ड त्या ठिकाणी डाउनलोड होऊन आले, प्रॉब्लेम येऊन आला असा। तर हे काही आपला प्रॉब्लेम आला येणाऱ्या दिवसामध्ये, ठीक आहे। कोणत्या यारो जेव्हा ग्राउंड होते चालू तर तेव्हाच आपल्याला ते प्रॉब्लेम येते, लक्षात ठेवा। काही विद्यार्थ्यांना येते, ते सर्व विद्यार्थ्यांनी येत नाही। अशी जर काही आपला प्रॉब्लेम आले की बाबा ॲडमिट कार्ड या ठिकाणी डाउनलोड होऊन नाही आलं, तर ज्या ठिकाणी आपलं ग्राउंड आहे, ज्या सेंटरवर आपलं ग्राउंड आहे, तर डायरेक्ट त्या ठिकाणी जायचं आणि त्यांना पूर्ण प्रूफ त्या ठिकाणी दाखवतं की आमचा या ठिकाणी रोल नंबर आहे, त्याचबरोबर आमची हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड होत नाही आहे। तर तिथं सेंटरवर जाऊन ज्या ठिकाणी ग्राउंड चालू आहे आर्मी भरतीचं, आता जसं आपण पाहिलं दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी जे यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालू आहे, तर डायरेक्ट त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना जायचं आहे ज्या ठिकाणी ग्राउंड आहे तिथं, तर ते प्रॉब्लेम आपला त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे, ठीक आहे। तर हे झालं आता ग्राउंडच्या तारखा भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नाही की बाबा ग्राउंड कधी आहे। तर पहा यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालूच आहे, आजही चालू आहे, उद्या चालू आहे, 17 ऑगस्ट पर्यंत हे ग्राउंड चालणार आहे। तर
तर हे ग्राउंड या ठिकाणी कन्फर्म आहे तारीख। त्याचबरोबर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीची जी ग्राउंडची तारीख आहे, तर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड या ठिकाणी कन्फर्म आहे। आणि यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे कामठी नागपूरमध्ये या ठिकाणी ग्राउंड असणार आहे। कामठी नागपूरमध्ये सेंटर आहे, तर त्या ठिकाणी जे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड आहे। आणि 3 सप्टेंबर 2025 ते 10 सप्टेंबर 2025 पर्यंत यारो नागपूर आर्मी रॅली भरती ग्राउंड चालणार आहे। आणि हे ग्राउंड या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। सुद्धा यारो नागपूरला ग्राउंड असेल तर आपल्याला भरतीला कोणकोणत्या चुकानी करायचे, तर पहा एक दिवस अगोदर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचत आहे। ज्या दिवशी आपलं ग्राउंड आहे त्याच दिवशी जर आपण गेलो तर आपल्याला घरी पाठवण्यात येणार आहे, लक्षात ठेवा। तर एक उदाहरण तुम्हाला देऊन राहिलो, तर ज्यांचं सुद्धा 3 सप्टेंबरला ग्राउंड असेल यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं, आणि तुम्ही जर 3 सप्टेंबरला त्या ठिकाणी ग्राउंडवर गेले तर तुम्हाला डायरेक्ट घरी पाठवण्यात येणार आहे, लक्षात ठेवा। कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदर पासून या ठिकाणी चालू झाली राहते। तर ज्यांचं सुद्धा 3 सप्टेंबरला येणाऱ्या दिवसामध्ये यारो नागपूरचं ग्राउंड असणार आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी 2 सप्टेंबरला ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे रात्री 7-8 वाजेपर्यंत, ठीक आहे। तर एक दिवस अगोदर आपल्याला पोहोचत आहे। त्यानंतर आपण यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कधी आहे, तर पहा हे टेंटेटिव्ह डेट मी तुम्हाला सांगू राहिलो। यारो कोल्हापूरचं जे ग्राउंड आहे हे 29 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर हे जे मी तुम्हाला तारीख सांगू राहिलो तर हे टेंटेटिव्ह या ठिकाणी तारीख आहे, म्हणजे कन्फर्म या ठिकाणी तारीख नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी ग्राउंड होऊ शकते किंवा ह्या तारखेला सुद्धा हे ग्राउंड या ठिकाणी होऊ शकते। आणि आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी आपला ईमेल आयडी या ठिकाणी चेक करत राहायचं आहे, ठीक आहे। तर ईमेल आयडीवरच आपल्याला मेल येणार आहे की आपला ऍडमिट कार्ड आला म्हणून, ठीक आहे। आणि मोबाईल नंबरवर सुद्धा आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे आपलं ऍडमिट कार्ड आला आहे की नाही आहे। वेबसाईटवरून आपल्याला या ठिकाणी तुम्ही चेक करा, कारण की वेबसाईटवरून आपल्याला चेक करता येते ऑफिशियल जॉइन इंडियन आर्मीच्या, ठीक आहे। तर जॉइन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईटवर चेक करत राहा की आपला ऍडमिट कार्ड या ठिकाणी आला आहे का, तर ठीक आहे। तर ऍडमिट कार्डवर पूर्ण तारीख त्या ठिकाणी दिल्या जाते की कोणत्या तारखेला आपलं ग्राउंड येतं। त्यानंतर आपण यारो मुंबईचं जर ग्राउंड पाहिलं तर यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड असणार आहे ते हे 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालणार आहे। यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 15 डिसेंबर 2025 ते 25 डिसेंबर 2025 यापर्यंत या ठिकाणी ग्राउंड चालणार आहे। आणि हे जे तारीख मी तुम्हाला सांगून राहिलो तर हे टेंटेटिव्ह या ठिकाणी तारीख आहे, म्हणजे कन्फर्म हे तारीख नाही, याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी ग्राउंड होऊ शकते, ठीक आहे। आणि भरतीला जाताना आपल्याला कोणत्या चुकानी करायच्या, ज्या दिवशी आपला ग्राउंड आहे त्याच दिवशी आपल्याला पोहोचायचं नाही, ह्या चुका आपल्याला करायची नाही। तर एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदर पासून चालू झाली राहते। तर ज्यांचं सुद्धा 15 डिसेंबरला ग्राउंड असेल तर तुम्हाला या ठिकाणी 14 डिसेंबरला या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत, ठीक आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर आपल्याला पोहोचावं लागणार आहे ग्राउंडवर। त्यानंतर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं जर आपण ग्राउंड पाहिलं तर 3 जानेवारी ते 14 जानेवारी 2026 पर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी दाखवलं जातं। आणि हे जे मी तुम्हाला तारीख सांगू राहिलो तर हे टेंटेटिव्ह या ठिकाणी तारीख आहे 3 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2026 यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं, ठीक आहे। म्हणजे हे जी तारीख मी तुम्हाला सांगू राहिलो एकदम म्हणजे कन्फर्म नाही की ह्याच तारखेला म्हणून, तर ह्या तारखेच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी ग्राउंड होऊ शकते, ठीक आहे। तर आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी चेक करत राहायचं आहे, वेळोवेळी आपल्याला वेबसाईटवर आपल्याला ऍडमिट कार्ड चेक राहायचं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वेळोवेळी आपल्याला या ठिकाणी चेक करत राहा, कारण की हे जे मी तुम्हाला तारीख सांगितलं तर हे जे या ठिकाणी कन्फर्म नाही, तर याच्या अगोदर सुद्धा ग्राउंड या ठिकाणी होऊ शकते, ठीक आहे। आणि आपल्याला कोणकोणत्या चुकानी करायच्या, ज्यांचं सुद्धा यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती ग्राउंड असणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये, तर ज्यांचं सुद्धा 3 जानेवारीला असणार आहे तर आपल्याला 2 जानेवारीला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी ग्राउंडवर जावं लागणार आहे, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदर पासून या ठिकाणी चालू झाली राहते, ठीक आहे। तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओत असताना तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत।